बार्शी तुळजापूर मार्गावर देवी भक्तांचा महापूर आलाय। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक देवीच्या दर्शनाला दाखल झालेत। तुळजा भवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी तब्बल 55 किलोमीटरचा पायी प्रवास केला। भूम, परंडा, बाढा, पुणे भागातील तुळजा भवानीचे भक्त बार्शी येथून तब्बल 55 किलोमीटरचा प्रवास करत हे पायी चालत देवी भक्त कोजागिरी पौर्णिमेला देवी दर्शनाला जातात। अनेक सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद, अल्पोपहार, मसाला दूध, चहा, केळीचं मोफत वाटप करून भाविकांची सेवा केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गोडसे यांनी। पाहूया। धाराशिवच्या तुळजापूर येथील देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या लगतच्या अनेक राज्यांमधून भाविक भक्त येत असतात। आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं बार्शी तालुकाच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातून लाखो भाविक आज धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी जात आहेत। तर बार्शी येथून जे भाविक तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी जात आहेत, इंगुदा गाव बार्शीपासून चालत आलो, 10 वर्ष झालं वारी करतोय। 8वं वर्षी जातोय आणि आनंदात जातोय। काय तिला मागायला करते नाही, आपल्या आनंदात जातोय, आनंदात येतोय। आपण काय सांगताल? आपण बी असंच आनंदात जातो, आनंदात येतो। आपण काय सांगताल याबाबत? काय नाही, आनंद वाटतो, जाण्याची इच्छा होती। दरवर्षी असंच देवीने न्यावं, कुठलंही संकट आणून प्रत्येक वर्षी पायवारी चलत जावं असं वाटतं आणि आनंदात अशीच वारी पार पाडावी। आम्हाला असाच आनंद वाटतो, असंच वर्षाने वर्षी जावं, हवस आहे मोठी, काय नाही एवढंच। तर आपण या ठिकाणी पाहिलं, ज्या देवी भक्त देवीच्या दर्शनासाठी जात आहेत तर त्यांच्याकडूनही अशाच पद्धतीने लोकांवर संकट येऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी भाविकांनी व्यक्त केलेली आहे। बार्शीतून कॅमेरामन निलेश जिंगाडे सह पुढारी न्यूज प्रतिनिधी गणेश गोडसे।